नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे 1857चा उठाव या टॉपिकशी संबंधित अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणार आहे. एक्झाम कोणतीही असो, त्या एक्झाममध्ये या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न विचारलेच जातात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आजचा पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाची ठिणगी सर्वप्रथम कोठे पडली? तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन क्रमांक सी, बराकपूर. तर बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी पहिली गोळी झाडून उठावाची ठिणगी टाकली. तर कोणी? तर मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये 29 मार्च 1857 रोजी पहिली गोळी झाडून उठावाची ठिणगी टाकली. नेक्स्ट काय म्हटले? 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, लॉर्ड कॅनिंग. उठावाच्या काळात लॉर्ड कॅनिंग गव्हर्नर जनरल होता आणि तोच भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं मूळ नाव काय होतं? तर त्यांचं मूळ नाव काय होतं? तर मणिकर्णिका. लक्ष्मीबाईंचे बालपणीचे नाव मणिकर्णिका होते आणि त्यांना प्रेमाने मनू म्हणत. नेक्स्ट, कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर कोणी केले या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांनी कानपूरचे नेतृत्व केले. पुढचा प्रश्न काय म्हटले या प्रश्नामध्ये? बिहारमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बिहारमधील उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, कुंवर सिंग. तर जगदीशपूरचे जमीनदार कुंवर सिंग यांनी वयाच्या 80व्या वर्षी बिहारमध्ये उठावाचं नेतृत्व केलं. पुढचा प्रश्न, 1857चा उठाव म्हणजे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले? तर कोणी म्हटले? राईट आन्सर इज ऑप्शन ए, विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. तर सावरकरांनी त्यांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकात याला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हटलंय. तर 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलं? तर विदा सावरकरांनी. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हटलंय? तर 1857चा उठाव म्हणजे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध असं त्यांनी म्हटलंय. नेक्स्ट काय म्हटलं या प्रश्नामध्ये? 1857चा उठावानंतर कोणत्या मुघल सम्राटाला ब्रह्मदेशातील रंगूनला पाठवण्यात आले? तर कुणाला? तर राईट आन्सर हे ऑप्शन सी, बहादूर शाह जफर. उठावाचे नेतृत्व केल्याबद्दल इंग्रजांनी बहादूर शाह जफरला कैद करून रंगूनला पाठवले. ब्रह्मदेशातील रंगूनला पाठवले. कुणाला? तर बहादूर शाह जफर यांना. नेक्स्ट काय म्हटले? इंग्रजांनी कोणत्या धोरणाखाली अनेक संस्थाने खालसा केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दत्तक विधान नामंजूर. डलहौसीने डॉक्ट्रिन ऑफ लॅम्प्स दत्तक विधान नामंजूर वापरून संस्थाने खालसा केली. तर कोणत्या धोरणाखाली? तर दत्तक विधान नामंजूर या धोरणाखाली अनेक संस्थांनी खालसा केली होती. पुढचा प्रश्न, लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर लखनौ येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, बेगम हजरत महल यांनी लखनौ उठावाचं नेतृत्व केलं. तर बेगम हजरत महल यांनी अवध लखनौमध्ये आपल्या मुलाच्या नावाने उठावाचं नेतृत्व केलं. पुढचा प्रश्न, सातारा जिल्ह्यात 1857च्या उठावाचे नियोजन कोणी केले होते? तर कोणी केलं होतं सातारा जिल्ह्यामध्ये? तर राईट ऑप्शन आहे रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते यांनी सातारा जिल्ह्यामध्ये 1857च्या उठावाचं नियोजन केलं. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाचा शेवटचा हुतात्मा कोणाला मानले जाते? तर या लढ्याचा शेवटचा हुतात्मा कोणाला म्हटलं जातं?
तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, तात्या टोपे. तात्या टोपे यांनी 1859मध्ये यांना फाशी देण्यात आली. तो उठावाचा शेवट मानला जातो. लक्षात ठेवा, हे प्रश्न खूप अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि पहिला हुतात्मा कोणाला मानलं जातं, तर मंगल पांडे. मंगल पांडे हे पहिले हुतात्मा होते आणि शेवटचे तात्या टोपे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोल्हापूर येथे 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर कोणी केलं? राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी, चिमासाहेब. कोल्हापूरचे चिमासाहेब यांनी स्थानिक पातळीवर इंग्रजांविरुद्ध उठावाचं नेतृत्व केलं. नेक्स्ट, महाराणी व्हिक्टोरियाचा राजीनामा कधी वाचून दाखवण्यात आला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 1 नोव्हेंबर 1858. तर अलाहाबाद येथे लॉर्ड कनिंगने महाराणीचा जाहीरनामा वाचून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपवली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, तात्या टोपे यांना पकडून देण्यात कोणी गद्दारी केली? तर कोणी गद्दारी केली? त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, मानसिंग. मानसिंग यांनी तात्या टोपे यांना पकडून देण्यात गद्दारी केली. नेक्स्ट, काय म्हटले? कोणत्या शहराला उठावाचे मुख्य केंद्र मानले जात होते? तर कोणत्या शहराला उठावाचं मुख्य केंद्र मानलं जात होतं? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, दिल्ली. तर बंडखोर सैनिकांनी दिल्ली जिंकून बहादूर शाह जफरला भारताचा सम्राट घोषित केले होते. लक्षात ठेवा. नेक्स्ट, झाशीचा किल्ला जिंकणारा इंग्रज सेनापती कोण होता? तर कोण होता? राईट ऑप्शन ऑप्शन डी, सर ह्यू रोज. सर ह्यू रोज हा झाशीचा किल्ला जिंकणारा इंग्रज सेनापती होता. नेक्स्ट, मंगल पांडे यांना कधी फाशी देण्यात आली? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. 29 मार्चच्या घटनेनंतर त्यांना कधी? तर 8 एप्रिल 1857 रोजी फासावर लटकवण्यात आले. लक्षात ठेवा. नेक्स्ट, झाशीच्या राणीचा पराभव कोणत्या लढाईत झाला? तर कोणत्या लढाईमध्ये पराभव झाला त्यांचा? तर ग्वाल्हेरची लढाई. तर ग्वाल्हेरच्या लढाईत 18 जून 1858 रोजी लढता लढता राणीला वीरमरण आलं. नेक्स्ट, 1857च्या उठावाच्या अपयशाचे मुख्य कारण काय होतं? तर मुख्य कारण काय होतं अपयशाचं? तर ऑप्शन ए, नेतृत्वाचा अभाव आणि नियोजित वेळेचा अभाव हे या उठावाच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. नेक्स्ट, 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? तर नियोजित तारीख कोणती होती? तर ऑप्शन बी, 31 मे 1857. क्रांतिकारकांनी देशभर एकाच वेळी उठाव करण्यासाठी 31 मे ही तारीख निश्चित केली होती. कोणती? तर 31 मे. लक्षात ठेवा. नेक्स्ट, मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर कोणत्या? आपण आताच पाहिलं, बराकपूर. बराकपूर छावणीतील 34व्या रेजिमेंटचे शिपाई मंगल पांडे यांनी गायीच्या चरबीच्या कातळ सुताविरुद्ध बंड केले होते. नेक्स्ट, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? तर कोणत्या ठिकाणी झाला त्यांचा मृत्यू? तर ऑप्शन ए, ग्वाल्हेर. राणी लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर जवळच्या किल्ल्याजवळ लढताना वीरमरण पत्करले. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? तर तत्कालिक कारण काय होतं या उठावाचं? तर चरबी लावलेले काडतुसे. ऑप्शन डी. नेक्स्ट, बिहारमधील 1857च्या उठावाचं मुख्य सूत्रधार कोण होते? तर मुख्य सूत्रधार कोण होते बिहारमधील 1857च्या उठावाचे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कुंवर सिंग. कुंवर सिंग. 80 वर्षांच्या कुंवर सिंग यांनी बिहारमध्ये ब्रिटिशांना कडवी झुंज दिली. लक्षात ठेवा, बिहारमध्ये कुंवर सिंग. नेक्स्ट, 1857च्या उठावानंतर
कोणाची सत्ता संपुष्टात आली? तर कुणाची? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांची 1858च्या कायद्यानुसार कंपनीची सत्ता संपून भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीकडे गेला. ओके. नेक्स्ट, तात्या टोपे यांना फाशी कोठे देण्यात आली? तर त्यांना कोठे फाशी देण्यात आली? तर राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी, शिवपुरी येथे. तात्या टोपे यांना कधी? तर 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी येथे त्यांना फाशी देण्यात आली. नेक्स्ट, 1857च्या उठावादरम्यान दिल्लीचा लष्करी नेता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या उठावादरम्यान दिल्लीचा लष्करी नेता म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन सी, बख्त खान यांना. बहादूर शाह जफर हे नाममात्र प्रमुख होते, तर प्रत्यक्ष लष्करी कारभार कमान बख्त खान यांच्याकडे होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मंगल पांडे हे कोणत्या लष्करी तुकडीचे शिपाई होते? तर कोणत्या लष्करी तुकडीचे शिपाई होते ते? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, 34वी बंगाल नेटिव्ह इन्फंट्री. मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे 5 रेजिमेंटमध्ये बंड पुकारले होते. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, डलहौसीच्या कोणत्या धोरणेमुळे झाशी आणि सातारा ही संस्थाने खालसा करण्यात आली? तर कोणत्या धोरणामुळे झाशी आणि सातारा ही संस्थाने खालसा करण्यात आली? तर ऑप्शन ए, दत्तक विधान नामंजूर धोरण. या धोरणामुळे, डलहौसीच्या या धोरणामुळे झाशी आणि सातारा ही संस्थाने खालसा केली होती. वारस नसलेल्या राजांचे दत्तक घेण्याचे अधिकार नाकारून लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली होती. लक्षात ठेवा. नेक्स्ट, अलाहाबाद प्रयागराज येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर कोणी केले येथे? तर ऑप्शन बी, मौलवी लियाकत अली यांनी अलाहाबाद प्रयागराज येथे उठावाचं नेतृत्व केलं. नेक्स्ट, 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणता महत्त्वाचा बदल झाला? तर कोणता महत्त्वाचा बदल झाला? तर राईट ऑप्शन इज ऑप्शन डी, गव्हर्नर जनरलचे पद व्हाईसरॉय झाले. ओके. नेक्स्ट, खान बहादूर खान यांनी कोठे उठावाचे नेतृत्व केले? तर कोठे केले? बरोबर उत्तर आहे याचं ऑप्शन सी, बरेली. तर खान बहादूर खान यांनी बरेली या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं. नेक्स्ट, 1857च्या उठावावर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलं? तर हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलं? तर विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी या घटनेला केवळ बंड न म्हणता पहिलं स्वातंत्र्य समर असं संबोधलं आणि हे पुस्तक लिहिलं. ओके. 1857चे स्वातंत्र्य समर म्हणतात त्याला. पुढचा प्रश्न, मंगल पांडे यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर कोणत्या अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती त्यांनी? तर ऑप्शन बी, मेजर ह्युसन. मेजर ह्युसन 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी मेजर ह्युसन या अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती व जखमी केले होते. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आज आपण 1857चा स्वातंत्र्य लढा या टॉपिकवर अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.